उशीर होईल आनंदी. एक घास चिवचा, एक घास काऊचा. आता काय झालं? मी प्रॉमिस केलंय ना तुला की हे काम संपल्यावर तू, मी आणि बाबा तिघांनी मिळून मस्त पार्टी करायची. मग तरी का खात नाहीयेस? तुम्हाला असं का भरवते? एक घास चिवताईचा, एक घास काऊचा. हे काय लहान आहे का? अरे चा, मग कसं भरवायचं तुला? एक घास आईचा, एक घास बाबाचा. अच्छा बरं. एक घास आईचा, एक घास बाबाचा आणि हरीचा. हे काय? भावना, मला एक घास भरव ना. आता तुम्हाला कुठल्या नावाने भरवायचा? मी सांगू? एक घास भावनाईचा, एक घास गुंड्याचा. एक घास भावनाईचा आणि एक घास गुंड्याचा. सिद्धिराज, हो. काही झालंय का? नाही, काही नाही. अहो चला आता, लवकर निघायला हवं मला, नाही तर उशीर होईल मला जायला. तुम्ही नेहमीसारखी माझी बॅग भरली आहेत ना? हो. माझ्या सगळ्या गोष्टी, लागणारे डॉक्युमेंट्स आणि हा मेन म्हणजे पेन ड्राईव्ह. घेतलंय, सगळं घेतलंय. तू घेऊन जाऊ शकतेस हे. एक मिनिट. घेऊन जाऊ शकतेस म्हणजे? म्हणजे अगं, आज मी नाही येऊ शकणार आहे कोर्टात. काय? काय ग आई, बाहेर काय चाललंय पाहिलं का? भावना सिद्धूला भरवतीये. अगं मग चांगलंच आहे की. सध्या बिचारी केसच्या काळजीत आहे आणि ती आनंदी घरी असताना माझ्या सिद्धूला वेळ देते म्हणजे चांगलंच आहे ना. काय हो आई, तुमचं तुमच्या धाकट्या सुनेवर खूपच प्रेम आहे. मग आई, तुम्हाला असं वाटत नाही का की आज इतका मोठा दिवस आहे, केसचा निकाल आहे आणि अशा वेळी आपण कोर्टात उपस्थित राहायला हवं? खरं सांगू का, मला अगदी पहिल्या दिवसापासून हेच वाटत होतं. भावना तुझ्या माझ्यासारख्या घरातून आलेली मुलगी नाहीये हे मला पदोपदी जाणवतंय. म्हणूनच मला बघायचं ती कोर्टात कसं बोलते. आई, खरं सांगू तर माझी पण खूप इच्छा आहे. मलाही पाहायचंय की भावना कोर्टात कशी केस लढतीये आणि काय बोलतेय. खरं तर मी यांना पण विचारलं होतं, ते मला थोडीच हो म्हणणार आहेत आणि आजी पण ओरडल्या मला. पण आई, तुम्ही मनावर घेतलं ना तर आपण जाऊ शकतो कोर्टात. काही काय बोलतेस? आई तुला जशा ओरडल्या ना तशा मला सुद्धा ओरडतील. आई, त्याचा विचार मी केलाय. आजी काय म्हणाल्या की पत्रकारांना उत्तर देण्यासाठी त्या कोर्टात उपस्थित राहणार आहेत आणि आपण एक काम करूयात, तिथे जाऊ आणि असं सांगूयात की पत्रकारांसमोर गाडे पाटील कुटुंब असं एकत्र दिसायला हवं म्हणून आपण कोर्टात गेलोय. आणि मला नाही वाटत त्या विरोध करतील. हो ग, हे पटेल त्यांना. अगं पण आपण दोघी गेलो तर आनंदीला कोण सांभाळणार? आई, त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. आपण सिद्धूला सांगूया की भावनाच्या माहेरी नेऊन सोड तिला. घरात किती माणसं आहेत त्यांच्या, सांभाळेल कोणीतरी. तसं असेल तर काहीच हरकत नाही. सिद्धिराज, सांगा ना, तुम्ही काय येत नाही आहात? भावना, अगं खरंच सांगतोय, तू जा अगं, तुला उशीर होईल. मी पाहिजे तर महेश किंवा सुरेशला सांगतो ना तुला सोडायला. अगं अजिबात नाही. तुम्ही काय येत नाही आहात हे जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही ना तोपर्यंत मी इथनं कुठेच जाणार नाही.
आज अवघड प्रश्नांना सामोरं जाण्याचाच दिवस आहे. माझ्यासाठी आजवर तुम्ही इतकं केलंय, प्रत्येक पावलावर माझी साथ दिली. मग आता हे शेवटचं पाऊल माझ्या बरोबर का नाही टाकत आहे तुम्ही? अगं, कसं सांगू मी तुला की तुझ्यासाठीच आज मी तिथे आणणं टाळतोय. सांगा ना सिद्धिराज, तुम्ही मला वचन दिलं होतं ना लग्नात की कायम माझ्या सोबत राहाल म्हणून. मग आता या क्षणी माझी सोबत का सोडताय तुम्ही? मला असं का वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. हे ते सिद्धिराज नाही आहेत ज्यांना मी ओळख. भावना, माझ्या हातून अशी गोष्ट घडली आहे की तू मला ओळखही नाही दाखवली पाहिजेस, पण दुर्दैवाने तूच माझी ओळख झाली आहेस. आणि आता ती विसरणं मला नाही जमणार. भावना, मला नाही सोडता येणार आहे तुला. तुझ्या अश्रूचं कारण नाही व्हायचंय आणि मला म्हणूनच मला नाही जमणार असायला. तू प्लीज समजून घे. काय झालंय सांगा ना सिद्धिराज. तुम्ही का नाही म्हणता यायला? बोला ना. भावना, हे बघ, मी हे सगळं फक्त आपल्या आनंदासाठीच करतोय. नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हे सगळं मी फक्त आपल्या आनंदीसाठी करतोय. म्हणजे अगं, तुला आठवत नाही का की मागच्या वेळी पण बघ ना, आपण एकटीलाच तिला असं घरी सोडून गेलो होतो. तर तेव्हा तिच्या डोक्यात काय काय विचार आले होते मला माहित नाही, पण तिने बोर्डिंगला जायचं असा हट्ट धरला होता. आणि भावना, मला असं वाटतं की तिने तसा हट्ट परत धरू नये, म्हणून मला असं वाटतंय की मी थांबतो अगं इकडे. खरंच सिद्धिराज आहो. भावना, हे बघ, आपण आहे ना, आपण एक टीम बनून आहे ना, 2 दगडांवर पाय ठेवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आनंदीला मी सांभाळतो आणि तू केस सगळं सांभाळणं. हां,